भगवंताच्या भेटीची स्थाने. आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात वरील लहान मोठ्या केंद्राशिवाय इतरही अनेक ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. ते उक्कठा, नादिका, साला, अस्सपूर, घोषिताराम, नालंदा, अप्पण आणि एतुमा येथे गेले. ते ओपसाद, इच्छानंगल, चंडाल, कप्प आणि कुशीनारा येथे गेले. ते देवदह, पावा, अंबसंडा, सेतव्या, अनुपिया आणि उजू येथे गेले. त्यांनी भेट दिलेल्या स्थळांची नावे पाहिली म्हणजे असे समजते की शाक्य देश, कुरुदेश व अंगदेश ह्या प्रदेशात त्यांनी प्रवास केला होता. सामान्यतः असे म्हणावयास हरकत नाही की त्यांनी संपूर्ण उत्तर भारताची यात्रा केली होती. ह्या स्थानाची संख्या फार जास्त वाटत नाही, पण त्यामध्ये अंतर किती जास्त आहे. लुंबिनी पासून राजगृह 250 मैलापेक्षा कमी लांब नाही. ह्यावरूनच अंतराची थोडीशी कल्पना येऊ शकेल. ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायीच केली. त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही. ह्या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी सुरुवातीच्या काळात कुठेही जागा उपलब्ध नव्हती. नंतर मात्र त्यांच्या गृहस्थ उपासकांनी विहार व विश्रांतीस्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांच्या भिक्खूंची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली. बहुधा भगवान बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत रात्र घालवीत असत. त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे तयार असत, त्यांच्या शंकांचे व त्यांच्या अडचणींचे ते निवारण करीत. जे जे त्यांना विरोध करण्यास उद्युक्त झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर देत व जे अजान बालकाप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना ते सन्मार्ग दाखवीत. येणेप्रमाणे भगवान बुद्धांची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालू राहत असे. भगवान बुद्ध जाणून होते की जे कोणी लोक त्यांचा उपदेश ऐकण्यास येत असत ते सर्वच समान प्रकारे बुद्धिमान नव्हते. तसेच त्यापैकी अनेक जण निर्विकल्प आणि खुल्या मनोवृत्तीचे नव्हते. त्यांनी आपल्या भिक्खूंना सचेत करून सांगितले होते की श्रोतृ वर्ग 3 प्रकारचा असू शकतो. रिकाम्या डोक्याचा म्हणजे निर्बुद्ध, ज्या मूर्खाला काहीही दिसू शकत नाही तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो. त्यांचे भाषण आदी, मध्य, अंत असे संपूर्ण ऐकतो, पण त्याला काहीच उमजत नाही. तो ज्ञानविहीनच राहतो. ह्याहून चांगला म्हणजे जो समजू शकतो पण मन एकाग्र करू शकत नाही असा. तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो. त्यांचे भाषण आदी, मध्य, अंत असे संपूर्ण प्रवचन ऐकतो आणि ऐकत असताना त्याला ते सर्व उमजतेही, पण तिथून उठल्यावर मात्र त्याच्या ध्यानात काहीच राहत नाही. त्याचे चित्त कोरेच कोरे राहते. ह्या दोघांहूनही श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी माणूस. तो सुद्धा पुन्हा पुन्हा भिक्खूंकडे जातो. त्यांचे प्रवचन आदी, मध्य, अंत असे संपूर्ण ऐकतो. तेथे ऐकत असताना त्याला ते सर्व उमजते, सर्व काही स्मरणात राहते. तो स्थिर चित्त, एकाग्र चित्त आणि धर्म व धार्मिक विषयात तज्ञ आणि दक्ष असतो. असे असूनही भगवान बुद्ध धर्मप्रचारासाठी आपले भ्रमण गावोगावी न कंटाळता करीत राहिले. त्यांनी कधीही आळसाला जवळ फटकू दिले नाही. इतर भिक्खूंप्रमाणे त्यांच्या जवळ देखील 3 पेक्षा जास्त चिवरे कधीही नसत. ते फक्त दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत आणि दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून म्हणजेच भिक्षाटन करून अन्न प्राप्त करीत. कोणत्याही माणसाने एवढे कठीण काम पार पडले नसेल आणि तेही एवढ्या प्रसन्नतेने.